नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 तास। मानकिनी येथे जल स्वच्छता अभियान संपन्न। सदर बातमी अशी की आज दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील कुंभारकिनी व मानकिनी येथील तलाव सफाई अभियान सत्संग संस्थाच्या माध्यमातून राबविण्यात आले असून या जल स्वच्छता अभियानामध्ये यवतमाळ जिल्हा व दारव्हा तालुक्यातील स्वयंसेवक, महिला, पुरुष यांच्या सहभाग व परिश्रमातून लघु प्रकल्प कुंभारकिनी तलाव मधील सर्व प्रकारचा कचरा गोळा करून त्या कचऱ्याची सुरक्षित ठिकाणी विल्हेवाट जंगलाच्या मोकळ्या जागेत करण्यात आली। दरवर्षी दारव्हा शहर व परिसरातील गावामधील गणपती व दुर्गा विसर्जन या तलावात केले जातात, त्यामुळे या तलावातील पाण्याचे प्रदूषण होऊ नये म्हणून स्थानिक लोक प्रयत्न करीत असतात, परंतु सत्संग स्वयंसेवक स्वच्छता मिशनद्वारे मोठ्या प्रमाणात कचरा गोळा करून तलावातील पाण्याचा सावित्र राखण्यास महान कार्य या संस्थेने केले। या अभियानामध्ये 75 महिला, पुरुष व विद्यार्थी सहभागी झाले होते। सदर स्वच्छता अभियानाला महात्मा अनिल जैनी अँड गिरीधारी बैसानी, सागर माचिजा, ललित भाऊ व मारुती चव्हाण यांनी मार्गदर्शन केले। सर्व स्वयंसेवकाची पाणी व भोजनाची व्यवस्था पिंपळखुटा येथील आदर्श सत्संग स्वयंसेवक यांनी उत्तम पार पाडली, तर कुंभारकिनी येथील सरपंच, पोलीस पाटील, श्री मोहन भाऊ राठोड, प्रदीप ढोबळे यांनी मोलाचे सहकार्य लाभले। ही बातमी कव्हर केली आमचे दारव्हा प्रतिनिधी श्री विजय डोंगरे यांनी। चला तर पाहूया। परिवर्तन न्यूज 24 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या ठिकाणी सत्संग मिशन अंतर्गत जलस्वच्छता अभियानाच्या अंतर्गत जलस्वच्छता मिशन संपूर्ण महाराष्ट्रभर सत्संग मिशनच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत। आणि आज दारव्हा तालुका जिल्हा यवतमाळ येथे कुंभारकिनी मानकिनी जो तलाव आहे, त्या संपूर्ण तलावांचा जो परिसर आहे, त्या परिसरांचं जो काही कचरा आहे, जो मानवनिर्मित कचरा आहे, तो संपूर्ण कचरा या ठिकाणी संकलित करून गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी एका जंगल परिसरामध्ये संपूर्ण कचरा नेऊन इथे त्याचं हे केलं जाणार आहे। अशा ह्या एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचं या ठिकाणी एक सुरुवात झालेली आहे, संकलित झालेलं आहेत। आणि ज्यांच्या मॉनिटरिंगमध्ये, ज्यांच्या मिशनच्या अंतर्गत हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कारभार चालला जातोय, ते जैनी साहेब, जैनी महात्मा या ठिकाणी उपलब्ध आहेत। त्यांच्याकडूनच या मिशनच्या अंतर्गतली माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। नमस्कार महात्माजी, तुम्ही हे जे काही इथे हा उपक्रम चालवत आहे स्वच्छतेचा, जलस्वच्छतेचा आणि मानवी हृदय स्वच्छतेचा, काय सांगाल या बाबतीत? या बाबतीत सांगायचं म्हणजे सर्वप्रथम तुमचा धन्यवाद करतो न्यूज
चॅनल 24 परिवर्तनचा. आणि जो संदेश आहे मिशनचा, हा मिशनचा संदेश संपूर्ण विश्वासाठी आहे. आणि यामध्ये संपूर्ण विश्वाचं हित यामध्येच आहे की आपण सर्व मानवाने जात पात धर्म सर्व बाजूला ठेवून आपण एकच जो केवळ धर्म आहे तो मानवता हा धर्म आहे. आणि हीच आपली खरी ओळख आहे. आणि यासाठी आपण या गोष्टीची जाणीव ठेवून जे आज संत निरंकारी मिशन सद्गुरू माता सुदीक्षाजी सविंदर हरदेवजी महाराज यांच्या अध्यक्षतेमध्ये संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून जी ही आज विश्वामध्ये सेवा राबविली जात आहे, त्यामध्ये वृक्षारोपण आहे, रक्तदान आहे, त्यामध्ये हे स्वच्छ जल स्वच्छ मन हा एक अमृत प्रोजेक्ट सुरू केलेला आहे, रेल्वे स्टेशन्स आहेत आणि हॉस्पिटल्स आहेत. असे सर्व क्षेत्र जे आहेत हे ज्या ज्या ठिकाणी हे ब्रांचेसच्या अंतर्गतमध्ये जिल्ह्यामध्ये असो वा खेड्यामध्ये असो हे कार्य हे राबवल्या जात आहे. आणि हे राबवण्याचा एकच उद्देश आहे की सर्व मानवाला ही जागृती मनुष्यानं ही धारण केली पाहिजे. मनुष्य हा जागा झाला पाहिजे आणि सर्व विसरून जे आहे वेळेवर जे आहे आपल्याला ज्या पद्धतीने आपण घरामध्ये सुद्धा सामानाचं जे महात्माजी, कालच राष्ट्रसंत महात्मा संत गाडगे महाराज यांचा जन्मदिवस होता आणि या दिवसाला अनुरूप सुद्धा ह्या उपक्रमाचं आपल्याला एक खरोखरच एक योगायोग म्हणूया. कालच त्यांचा जन्मदिवस आणि आज तुम्ही हा एक जलस्वच्छता मिशनच्या अंतर्गत हा एक स्वच्छता कार्यक्रम घेऊन आलात, खरोखर स्वागतार्ह आहे. पण मला असं वाटतंय की लोक कचरा करतात आणि तुम्ही तुमच्या मिशनच्या अंतर्गत हे साफसफाईचं काम करतात. काय सांगाल या बाबतीत? या बाबतीत एवढंच सांगायचं आहे की ज्याला आपण जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जोपर्यंत आमच्यामध्ये अज्ञान आळस आणि अंधश्रद्धा राहणार आहे तोपर्यंत आमचा मनुष्याचा कोणाचाही उद्धार होणार नाही. तर हे काय असते की मनुष्याचं याच्यामध्ये आळस असतो आणि अज्ञान तर आहे हे आपण पाहत आहोत आणि अंधश्रद्धाही भरपूर वाढलेली आहे. आणि यामुळं जे आहे मनुष्याला आज संसारामध्ये जे आहे एक सत्य काय आहे, ज्ञान काय आहे आणि मनुष्य जो आहे हा ज्या पद्धतीनं बाबा हरदेवसिंहजी महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे, ही धरती आहे मानवाची, इथे माणूस बनून राहा. मुबारक है तुम्हें कुछ भी बनो, हिंदू बनो, मुसलमान बनो, सीख बनो, ईसाई बनो, इंजिनियर बनो, डॉक्टर बनो, वकील बनो, काही सुद्धा बना, परंतु अगोदर माणूस बनणं आवश्यक आहे. कारण माणूस बनला तेव्हाच तो चांगला डॉक्टर राहणार आहे, माणूस बनला तेव्हाच तो चांगला हिंदू राहणार आहे, तेव्हाच तो चांगला मुस्लिम राहणार आहे. ज्याही ठिकाणी त्यानं जन्म घेतला असेल तो माणूस बनला म्हणजे त्याच्याकडून माणुसकीचे कार्य होतील. आणि माणुसकीचे जर कार्य झाले तर जी स्वर्गाची जी कामना आहे ती स्वर्गाची कामना न करता मनुष्याला जे आहे ती ह्याच देही ह्याच डोळा मुक्तीचा पाहायला सोळा अशी जी आहे त्याला ही प्राप्ती होणार. तो डोळ्यानं बघणार की खरोखर ही प्राप्ती मला आताच